खासदार संजय राऊत यांचं नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन होणार। या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी अनेक गौप्यस्फोट केले। यामध्ये त्यांनी शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्याबाबत अनेक दावे केले। ईडीच्या अटकेच्या भीतीमुळे रवींद्र वायकर आणि त्यांचं कुटुंब मातोश्रीवर येऊन रडल्याचा दावा राऊतांनी केला। जेलमध्ये जायचं बळ नाही, मी मरून जाईन किंवा मला आत्महत्या करावी लागेल अशी विनवणी वायकरांनी उद्धव ठाकरेंकडे केली असा दावा राऊतांनी केलेला आहे। शिवसेनेने दबाव टाकल्यानं आणि भीतीनं वायकरांनी पक्ष सोडला असा दावा राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकात केला। तर संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं उद्या प्रकाशन होणार आहे। ईडीच्या अटकेच्या भीतीनं रवींद्र वायकर आणि त्यांचं कुटुंब मातोश्रीवर येऊन रडले। तुरुंगात जाण्या इतपत माझ्याकडे बळ नाही, मी मरून जाईन किंवा मला आत्महत्या करावी लागेल अशी विनवणी त्यांनी केली। वायकर यांच्या विनवणीनंतर उद्धव ठाकरे देखील हतबल झाले। वायकर शिंदे गटात गेले त्या क्षणीच त्यांच्यावरचे सर्व गुन्हे मागे घेतले गेले। याचा अर्थ वायकरांवरचे गुन्हे खोटे होते। त्यांनी पक्ष सोडावा म्हणून त्यांच्यावरचा हा दबाव होता। वायकर शिवसेनेच्या निष्ठावान समजल्या जाणाऱ्या आमदारांपैकी एक। रवींद्र वायकर यांच्या अनेक कौटुंबिक सोहळ्यात ठाकरे कुटुंबाचा सहभाग असे। जोगेश्वरीमध्ये ते सुप्रीमो नावाचा क्लब चालवत। तो क्लब महापालिकेच्या जागेवर होता। तिथे अनेक लग्न सोहळे पार पडत। माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अचानक वायकर यांना टार्गेट करायला सुरुवात केली। रायगड जिल्ह्यातल्या जमिनींच्या तुकड्यांवर 9 बंगले बांधले असल्याचं फेक नरेटिव्ह पसरवलं। हे बंगले ठाकरे कुटुंबाचे आहेत असं भासवलं। खोटे गुन्हे नोंदवले। त्याचबरोबर सुप्रीमोच्या जमिनीबाबत नोंदी बदलल्याची बोंब ठोकून पोलिसांवर गुन्हा नोंदवण्यासाठी दबाव आणला। पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेमध्ये वायकरांचा तपास सुरू केला आणि याच गुन्ह्याचा आधार घेत त्यामध्ये ईडीला घुसवलं। रवींद्र वायकर यांना ईडी अटक करणार असा धुरळा किरीट सोमय्या यांनी उडवताच वायकर आणि त्यांच्या कुटुंबाची गाळण उडाली। नुसतं तुमचं प्रेम कशाला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंवर दाखवताय? उद्धव ठाकरेची जी काय लायकी, कुटुंबाला शिव्या ह्याला पोचून दाखवतो एवढापर्यंत सांगण्याची मजाल याच संजय राजाराम राऊतची दिली होती। मग का त्या पुस्तकामध्ये उल्लेख लिहिले नाही? अर्ध अपुरं पुस्तक लिहू नये, पूर्ण पुस्तक करा, मग त्याला नरकात पोहोचवण्याचं काम उद्धव ठाकरेच करेल।